विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. भाषा विज्ञान आणि व्याकरण या अभ्यास पत्रिकेचा अभ्यास आपण या सत्रामध्ये करत आहोत. मागील 15 दिवसांपासून भाषा ही संकल्पना, तिचे स्वरूप, विशेष, कार्य या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आपल्या वेबएक्सवरील तसेच अन्य तासिकांमध्ये केलेला आहे. आजच्या या तासिकेमध्ये सर्वसाधारणपणे या घटकाचे तुम्हाला पुन्हा एकदा नीटपणे आकलन व्हावे या हेतूने आपण या घटकांची आवृत्ती घेतो आहोत. या तासिकेत भाषा ही संकल्पना, तिचे स्वरूप आणि महत्वाची वैशिष्ट्ये यांचा आपण विचार करणार आहोत. तर पुढील तासिकेमध्ये भाषेची कार्ये आणि वैशिष्ट्ये यांचा पुन्हा नव्याने विचार करणार आहोत. आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया. भाषा ही संकल्पना काय आहे हे सुरुवातीला आपण समजून घेऊ. भाषा हा शब्द भाष म्हणजे बोलणे या अर्थाच्या संस्कृत धातूपासून बनला आहे. आवाज उत्पन्न करणे, बोलणे, भाषण करणे या अर्थाचा भाषा हा शब्द खूप पूर्वीपासून वापरात आहे. भाषेसाठी इंग्रजीमध्ये लँग्वेज असा पर्यायी शब्द आहे, ज्याचा अर्थ स्पीच किंवा लिंग्वी असा होतो. स्पीच किंवा लिंग्वी हे नीट लक्षात ठेवा. भाषा आणि लँग्वेज या दोन्ही शब्दांवरून लक्षात येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा ही मौखिक असते. तिचे लेखन घडत असले तरी बोलणे हेच भाषेचे अस्सल रूप ठरते. ही गोष्ट मी पुन्हा एकदा आवृत्त करतो. भाषा ही मौखिक असते. तिचे लेखन घडत असले तरी बोलणे हेच भाषेचे अस्सल रूप ठरते. आपण भाषेच्या काही महत्वाच्या व्याख्यांचा विचार आता करू. पहिली व्याख्या कृ. पा. कुलकर्णी यांची आहे. ती व्याख्या अशी: व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या अर्थ व अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या अर्थ व अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. या व्याख्येचे थोडक्यात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे: आपण दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार करतो हे व्यवहार भाषेमुळे शक्य होतात. म्हणजे व्यवहारासाठी प्रवृत्त करणं हा भाषेचा एक महत्वाचा गुणधर्म ठरतो. पण व्यवहार ज्या भाषेच्या माध्यमातून होतो त्या भाषेत अर्थ आणि ध्वनी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. अर्थ याचा अर्थ नुसते ध्वनी नव्हे, तर त्या ध्वनींना विशिष्ट असा अर्थ असला पाहिजे. ध्वनींच्या रचनांना विशिष्ट असा अर्थ असला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, मी तासिकेत सांगितलं होतं की य आणि गा हे मराठीतील दोन ध्वनी आहेत. पण हे दोन ध्वनी जरी असले तरी सुद्धा यापासून जोपर्यंत सार्थ शब्द तयार होत नाही, सार्थ रचना तयार होत नाही, तोपर्यंत त्या ध्वनींना भाषेमध्ये समाविष्ट करणं शक्य नाही. म्हणजे य गा असा शब्द भाषेत तयार होत नाही. या उलट गाय हा मात्र सार्थ रचना आणि योग्य अर्थ असलेला शब्द असं याचं स्वरूप आहे. कृ. पा. कुलकर्णी आपल्या व्याख्येमध्ये तेच सांगत आहेत. व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या अर्थ आणि अन्वित ध्वनींचा समूह. अन्वित म्हणजे रचनेनुसार असलेल्या, परस्पर संबंधाने बद्ध असलेल्या अशा ध्वनींच्या समूहाला भाषा ही संज्ञा वापरली जाते. आपण पुढच्या व्याख्येकडे वळूयात. श्री न. गजेंद्र गडकर यांची ही व्याख्या आहे. त्यांची व्याख्या बघा: यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा. आता या व्याख्येमधले काही शब्द आपल्याला नीटपणाने कळले पाहिजेत. पहिलाच शब्द यादृच्छिक. यादृच्छिक म्हणजे योगायोगाने एकत्र आलेल्या. यादृच्छिकतेचा अर्थ योगायोग असा होतो.
ध्वनी संकेतांवर आधारलेली. म्हणजे मराठी पुरता विचार करायला गेलो तर अ पासून ते ज्ञ पर्यंत या सगळ्या ध्वनींपासून जे शब्द बनलेले असतात ते योगायोगानं एकत्र आलेले असतात. शिवाय आपण ज्या एखाद्या विशिष्ट वस्तूला विशिष्ट नाव देतो, हे नाव असंच का दिलं याचं उत्तर परत यादृच्छिकता हेच आहे. उदाहरण म्हणून आपण घेऊयात, झाडाला झाडच का म्हणायचं, कबूतर का नाही, आणि कबुतराला कबूतरच का म्हणायचं, झाड का नाही. याचं उत्तर आपण काय देऊ शकतो? याचं उत्तर आपण असं देऊ की झाडाला झाड म्हणायची रूढी किंवा पद्धती प्रचलित झालेली आहे म्हणून त्याला झाड म्हणावं, आणि कबुतराला कबूतर म्हणायची पद्धत आहे. याला योगायोगाने सिद्ध झालेले स्थापित झालेले संबंध असं म्हटलं जातं. यालाच यादृच्छिकता अशी संज्ञा आहे. म्हणजे यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली हा व्याख्येचा एक भाग आहे. आणि समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत. भाषा ही काय आहे तर पद्धती आहे. आणि ही पद्धती ज्या समाजामध्ये परस्पर विनिमयाच्या रूपामध्ये प्रचलित असते तिथेच भाषेचा उपयोग होऊ शकत असतो. म्हणून भाषा ही पद्धत आहे, ध्वनी ही भाषेची एक रचना आहे, तर अर्थ हा भाषेचा दुसरा स्तर आहे. म्हणून याला आपण पद्धती असं संबोधलेलं आहे. पुढे लक्षणामध्ये आपण हॉकेटच्या लक्षणांचा विचार करणार आहोत, जिथे भाषेची रचना द्विस्तरीय का असते हे आपणाला लक्षात येईल. म्हणजे व्याख्या पुन्हा कशी होते बघा, यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा. तिसरी खूप सोपी व्याख्या आहे प्र न जोशी यांची. फारच सोपी व्याख्या. आपणाला आपल्या परीक्षेमध्ये व्याख्या देऊन ही व्याख्या नेमकी कोणत्या विचारवंताची आहे असं विचारलं जाऊ शकतं, किंवा अमुक विचारवंतानं भाषेची व्याख्या कशी केली आहे हेही विचारलं जाऊ शकतं. ही व्याख्या अशी आहे प्र न जोशी यांची. एकमेकांनी एकमेकास विचार कळविण्याचे शब्दरूप साधन म्हणजे भाषा. एकमेकांनी एकमेकास काय कळवायचे? विचार. कोणत्या माध्यमातून कळवायचे? शब्दाच्या रूपातून कळवायचे आहेत. म्हणून शब्दरूपी साधनाच्या द्वारे एकमेकांनी एकमेकास विचार कळविणे म्हणजे भाषा असंही आपणाला म्हणता येईल. ही सोपी व्याख्या आहे, तिचं मी अधिक स्पष्टीकरण करत नाही. पुढची व्याख्या आहे ना गो कालेलकर यांची. ही व्याख्या महत्वाची आहे, काहीशी अवघड पण आहे. व्याख्या अशी आहे, मूळ आशयाशी कार्यकारी संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहारास सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा. मूळ आशयाशी कार्यकारी संबंध नसलेल्या, ज्याचा उल्लेख आपण थोड्या वेळा अगोदरच केला. म्हणजे झाडाला झाडच का म्हणायचं, कबूतर का नाही, आणि कबुतराला कबूतर का म्हणायचं, झाड का नाही. याचं उत्तर असं आहे की मूळ आशय आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा ध्वनी संकेत या दोन्ही मध्ये कसलाही संबंध नसतो. कार्यकारी संबंध नसताना ही या पद्धतीची समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत आकाराला आलेली असते. म्हणजे मूळ आशयासाठीचा ध्वनी संकेत यामध्ये कुठलाही कार्यकारण संबंध नसतो, पण तरीही समाज व्यवहारासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. त्या पद्धतीलाच भाषा असं संबोधलं जातं. ही नागो कालेलकरांची व्याख्या आहे. याच्यानंतर ब्लोक ट्रेगर यांच्या व्याख्येचा आपण आपल्या तासिकेमध्ये विचार केला होता. ती व्याख्या अशी आहे, लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ ऑर्बिटरी व्होकल सिम्बॉल्स बाय मीन्स ऑफ विच अ सोसायटी ग्रुप कोऑपरेट्स. A language is a system of arbitrary vocal symbols by means of which society group cooperates. लँग्वेज म्हणजे भाषा, सिस्टीम म्हणजे पद्धती, ऑर्बिटरी व्होकल सिम्बॉल्स म्हणजे काय? व्होकल सिम्बॉल्स म्हणजे ध्वनी संकेत, ऑर्बिटरी म्हणजे यादृच्छिक, बाय मीन्स ऑफ विच म्हणजे ज्याच्या आधारे, सोसायटी ग्रुप म्हणजे लोकांचा समूह, कोऑपरेट्स म्हणजे व्यवहार करतो. याचा अर्थ नागो कालेलकर आणि श्रीन गजेंद्र गडकर या दोघांच्या व्याख्येप्रमाणे स्त्रुतेमा यांची ही व्याख्या आहे. ब्लोक ट्रेगर यांची ही व्याख्या आहे, क्षमा करा, स्त्रुतेमा यांच्या व्याख्येकडे आपण आता जाऊ. ही व्याख्या आहे, लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ ऑर्बिटरी व्होकल सिम्बॉल्स
बाय मीन्स ऑफ विच मेंबर्स ऑफ सोशल ग्रुप कोऑपरेट अँड इंटरॅक्ट. या व्याख्येमध्ये आणि ब्लोक ट्रिगरच्या व्याख्येमध्ये खूप प्रमाणात साम्य आहे. फरक फक्त एकाच बाबतीमध्ये आहे. ब्लोक ट्रिगर आपल्या व्याख्येमध्ये अ सोसायटी ग्रुप असे म्हणतात, तर श्रुतेमा आपल्या व्याख्येमध्ये मेंबर्स ऑफ सोशल ग्रुप असं म्हणतात. म्हणजे समाजाचे सदस्य आणि लोकसमूह असा काय तो फरक आहे. आणखीन एक महत्वाचा फरक आहे. ब्लोक ट्रिगर फक्त कोऑपरेट्स म्हणजे सहकार्य याच्याबद्दलच बोलतात, तर श्रुतेमाच्या व्याख्येमध्ये इंटरॅक्शन म्हणजे परस्पर संप्रेषण ही पण महत्वाची गोष्ट होऊन जाते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढची व्याख्या क्रोचे यांची आहे. त्यांची व्याख्या खूपच सोपी आहे. लँग्वेज इज आर्टिक्युलेटेड लिमिटेड साऊंड ऑर्गनाइज्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे भाषा ही मर्यादित ध्वनी संकेताची एक्सप्रेशन म्हणजे आविष्काराच्या हेतूसाठी तयार केलेली पद्धती आहे, असं क्रोचे यांना आपल्या व्याख्येमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, भाषेच्या संकल्पनेचा विचार करत असताना आपण ठळकपणाने भाषेचं स्वरूप सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे. भाषेच्या स्वरूपाकडे मी वळतो. काही ठळक मुद्दे आहेत ते फक्त मी तुमच्या समोर ठेवतो. भाषेची संकल्पना मनातील विचार, कल्पना, भावना मौखिक ध्वनींच्या माध्यमातून प्रकट करणे यासाठी आपण भाषा ही संज्ञा वापरत असतो. या संज्ञेचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे. बोलणे हे भाषेचे विकसित रूप असले तरी हे रूप तिला टप्प्याटप्प्याने प्राप्त झाले आहे. हावभावाची भाषा, संकेतांची भाषा, दृश्य चिन्हांची भाषा या रूपात तिचा विकास होत आलेला आहे. अगदी आजही तिच्या या पूर्वकालीन टप्प्याचे अवशेष आपणाला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. भाषा ही संकल्पना समजून घेत असताना तिची प्रवृत्ती आणि प्रकृती समजून घ्यावी लागते. सगळ्यात महत्वाचा विशेष लक्षात घ्या. हे आपण आपल्या परीक्षेमध्ये पण विचारलं होतं. भाषा ही अनुवंशिक वस्तू नाही, तर ती अर्जित करण्याची गोष्ट आहे. म्हणजे आई वडिलांकडून आपणाला रंग किंवा आपली उंची किंवा आपला बांधा या सगळ्या गोष्टी जशा मिळतात त्या पद्धतीने भाषा मिळत नाही. ती प्रत्येकाला शिकावी लागते, कमवावी लागते, अर्जित करावी लागते. म्हणून भाषा ही अर्पित म्हणजे अर्पण करता येण्याजोगी अनुवंशिक संपत्ती वस्तू नाही, तर ती अर्जित संपत्ती आहे. ज्या परिसरात लहान मूल वावरत असते त्या परिसरातून ते भाषा अर्जित करत असते. परिणामी भाषा या संकल्पनेला अनुवंशाचा किंवा वंश परंपरेचा कसलाही आधार नाही. नंबर 2, भाषा ही एक सामाजिक वस्तू मानली जाते. कारण व्यक्ती समाजाकडून भाषा शिकतो आणि समाजामध्येच तिचा वापर केला जातो. भाषा ही नित्य परिवर्तनशील असते, म्हणजे ती कोणत्याही एका रूपात बंदिस्त होत नाही. काळ बदलला तशी भाषा बदलते. हे आपण मराठी बद्दल सुद्धा समजून घेऊ शकतो. तुम्ही मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा पण एक पेपर शिकता आहात. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळामधली भाषा, नंतर एकनाथांच्या काळामधली भाषा, तुकारामांच्या काळामधली भाषा, पंतांच्या काळामधली म्हणजे मोरोपंत, वामन पंडित यांच्या काळातली भाषा, शाहिरांच्या काळातली भाषा, ब्रिटिशांच्या काळातली भाषा, स्वातंत्र्यपूर्व काळातली भाषा, स्वातंत्र्योत्तर काळातली भाषा आणि अगदी या 10-15 वर्षातली भाषा. हे टप्पे जरी लक्षात घेतले तर भाषेत कसा बदल किंवा परिवर्तन होत जातं हे आपल्या लक्षात येतं. भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध, प्रमाणित अप्रमाणित असे मूल्य निकष नसतात. जसा सामाजिक स्तर बदलतो, वयोगट बदलतो, त्याच पद्धतीने लिंगभाव बदलतो, प्रदेश बदलतो, तसे भाषेचे उच्चारण बदलते. म्हणजे भाषेमध्ये आपण लहान मुलांची भाषा, तरुणांची भाषा, प्रौढांची भाषा, स्त्रियांची भाषा असं त्याचं वर्गीकरण करू शकतो. यातूनच बोली भाषा, पोट भाषा, उपभाषा, प्रमाण भाषा असे भाषेचे टप्पे जन्माला येतात. थोडक्यात काय, भाषा ही लवचिक आणि काळाबरोबर सहजतेने बदलणारी असल्या कारणाने ही संकल्पना नेमकेपणाने स्पष्ट करणे अतिशय अवघड गोष्ट आहे. काही भाषा अभ्यासक असं उदाहरण देतात की आपण आपला टीव्हीचा सेट हा खोलून बघितल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे जशी वायरची संरचना असते त्या वायरच्या संरचनेवरून आपल्याला काहीच अंदाज येत नाही, तशीच भाषेची संरचना सुद्धा गुंतागुंतीची असते. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे.
आता भाषेचे स्वरूप समजून घेत असताना महत्वाचे असे काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. 4 मुद्दे आहेत, ज्या 4 मुद्द्यांचा विचार मी तुमच्या समोर ठेवतो आहे. पहिला मुद्दा आहे, मानवी भाषा ही मौखिक ध्वनींची बनलेली असते. मुद्दा नीट लक्षात घ्या, मानवी भाषा मौखिक ध्वनींची बनलेली असते. दुसरा, मानवी भाषेत सुटे ध्वनी वापरले जात नाहीत, तर ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. मानवी भाषेत सुटे ध्वनी वापरले जात नाहीत, तर ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. नंबर 3, या ध्वनींच्या रचना सानुक्रम म्हणजे अनुक्रमासहित असतात, क्रमाने असतात व त्यांना रूढींनी दिलेला अर्थसंकेत असतो. आणि क्रमांक 4, परंतु असे असले तरी त्या रचनेतील अनुक्रम आणि त्यामागील अर्थसंकेत यामधील संबंध यादृच्छिक असतात, म्हणजे योगायोगाचे असतात. याचा विचार अगदी आपण सुरुवातीला केला. थोडं आपण याचं आणखीन स्पष्टीकरण करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला मुद्दा आहे, भाषा ही ध्वनींची बनलेली असते. ध्वनींची याचा अर्थ मौखिक ध्वनींची. याचं स्पष्टीकरण असं, मानवी भाषा हावभाव, प्रतीक, संकेत या रूपाने विकसित झाली असली तरी तिची महत्वाची ओळख म्हणजे मानवी भाषेत मुखावाटे निर्माण होणारे ध्वनी वापरले जातात. म्हणजे ध्वनींची बनलेली असते असं म्हणत असताना आपण जी चुटकी वाजवतो ती भाषेत नसते, पण सोबतच ती मानवी मुखातून बाहेर येणाऱ्या ध्वनींची बनलेली असते असं म्हणत असताना आपण शिंकतो, शिंकण्याचा पण ध्वनी असतो, पण तो काही भाषेत वापरला जात नाही बरं का. म्हणून दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, मानवी भाषेत सुटे सुटे ध्वनी वापरले जात नाही, तर ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. म्हणजे सुट्या ध्वनींना भाषेमध्ये अर्थ नसतो, उलट त्यांच्या रचना बनवल्या की त्यांना अर्थ प्राप्त होतो. एक उदाहरण घेऊयात आपण. र, ग, ज, स हे मराठी भाषेतील काही ध्वनी आहेत, परंतु या ध्वनींना स्वतंत्र असताना कोणताही अर्थ नाही. म्हणजे तुमची जशी वेगवेगळी नावं आहेत, कुणाचं नाव दिनेश आहे, कुणाचं नाव नीता आहे, कुणाचं नाव अजिंक्य आहे, कुणाचं नाव अनिकेत आहे, कुणाचं नाव मीरा आहे, कुणाचं नाव रामेश्वरी आहे. हे सगळे वेगवेगळ्या ध्वनी एकत्र येऊन बनलेली नावं आहेत. पण असं न करता तुमचं नाव असंच ठेवलं तर एकाचं र, दुसऱ्याचं प, तिसऱ्याचं ट, चौथ्याचं म, चौथ्याचं 5व्याचं श, 6व्याचं ज्ञ, तर यातनं काही अर्थबोध होणार नाही. म्हणजे या मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींच्या सानुक्रम रचना आपल्याला बनवाव्या लागतील. जसं की आपण अगोदर जे ध्वनी बघितले र, ग, ज, स हे ध्वनी स्वतंत्र असले, यांना अर्थ नाही, पण यांच्या रचना केल्या तर. उदाहरण, ज अधिक ग बरोबर जग, र अधिक स बरोबर रस, ज अधिक र बरोबर जर, ज अधिक स बरोबर जस. वरील ध्वनींना आता अर्थ प्राप्त झालेला आहे, कारण त्यांच्या रचना बनवलेल्या आहेत. तिसरा मुद्दा, ध्वनींच्या रचना सानुक्रम असतात आणि त्यांना रूढींनी दिलेला अर्थ असतो. मित्रांनो, सानुक्रम हा शब्द थोडा तुम्हाला अडचणीत टाकणारा वाटेल. सानुक्रम म्हणजे योग्य असा अनुक्रम. म्हणजे कसं, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 5 हे कसं येतं उजळणीमध्ये, त्याच पद्धतीनं अनुक्रम या ध्वनी संकेताच्या रचना करताना पण वापरावा लागतो. मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींच्या नुसत्या रचना करून चालत नाही, तर त्या अनुक्रमाने कराव्या लागतात, सानुक्रम कराव्या लागतात आणि त्या तशा करण्यामागे नेमका अर्थ असतो. जसे की वरील उदाहरणात सानुक्रम सांभाळलेला आहे. जसे की जस असं केलं तर त्याला अर्थ होईल, पण समजा ग अधिक स अशी रचना केली तर त्यापासून कोणताही अर्थबोध होणार नाही. गस हा शब्दच मराठीमध्ये नाही. म्हणून सानुक्रम रचना आपल्याला जर करायची असेल तर तो अनुक्रम नीट लक्षात घ्यावा लागतो. चौथा आणि शेवटचा मुद्दा, रचनेचा सानुक्रम आणि त्या रचनेमागील अर्थ यातील संबंध यादृच्छिक असतात. रचना करताना त्यामागे जो अर्थसंकेत असतो त्याचे आणि रचनेचे संबंध निव्वळ योगायोगाचे असतात. म्हणजे गाईला गायच का म्हणायचे, कमळ का नाही, याचे कोणतेही तर्कशुद्ध उत्तर आपणाला देणे शक्य नाही किंवा कुणालाही देणे शक्य नाही. परिणामी गाईला गाय म्हणायची परंपरा आहे एवढे त्याचे उत्तर देता येते. यामुळेच भाषा ही रूढी आहे असे म्हटले जाते. रूढींनी रचनेमागे अर्थ दिलेला असतो, म्हणून काही रचना व्यवहारात वापरता येतात.
तर काही रचना आपोआप बाद होऊन जातात. यामुळे मर्यादित ध्वनी वापरून अमर्याद अर्थपूर्ण रचना करणे हे केवळ मानवी भाषेत शक्य होते. प्राण्यांच्या भाषेत देखील ध्वनी वापरले जातात, पण असे असले तरी ते सुटे सुटे असतात, म्हणून त्यातून प्रकट होणारा अर्थ हा मर्यादित असतो. म्हणून जितके ध्वनी तितके अर्थ प्राण्यांच्या भाषेत मर्यादित असतात, तर मर्यादित ध्वनी व असंख्य रचना आणि अमर्याद अर्थ असे मानवी भाषेचे स्वरूप असते. आज आपण या तासिकेत भाषा ही संकल्पना आणि तिचे स्वरूप एवढ्या पुरता विचार केलेला आहे. पुढील तासिकेमध्ये भाषेचे विशेष किंवा वैशिष्ट्ये यांचा आपण विचार करू. अर्थात या सोबत मागील 15 दिवसामध्ये गुगल क्लासरूमला ज्या वेगवेगळ्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्या नोट्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि वेबएक्स वरील तासिकांमध्ये जी चर्चा केलेली आहे ती आधाराला घ्या, म्हणजे तुम्हाला या घटकाचं स्पष्टीकरण नीटपणाने होईल, आकलन व्हायला मदत होईल. धन्यवाद.